कसबा बावड्यातील डी.वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये HR फोरम इंडिया, कोल्हापूर फाउंड्री अँड इंजिनिअरिंग क्लस्टर सेंटर फॉर एक्सलन्स आणि मतेटीज सोशल माइंडसेट HR फाउंडेशनच्या सहकार्यानं HR कॉन्क्लेव्हचं आयोजन करण्यात आलं होतं. कंपन्या, उद्योग समूह आणि शैक्षणिक संस्था यांच्या एकमेकांकडून काय अपेक्षा आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी काय करता येईल याबाबत विद्यार्थी आणि HR प्रोफेशनल्स यांना सक्षम करणं हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला डॉक्टर अजित पाटील यांनी या HR कॉन्क्लेव्हचं महत्त्व आणि याचा होणारा फायदा याविषयी माहिती दिली. यावेळी बोलताना सिंटेल बाय अरविंदचे मुख्य मनुष्यबळ व्यवस्थापन अधिकारी सुधीर मतेटी यांनी कुशल मनुष्यबळ हा कोणत्याही संस्थेचा मुख्य घटक असल्याचं सांगत संस्थेची प्रगती ही मनुष्यबळाच्या कुशल व्यवस्थापनावरच अवलंबून असल्याचं सांगितलं. संस्थेमध्ये सकारात्मकता, सर्जनशीलतेसाठी पोषक वातावरण आणि संस्थेप्रती आत्मीयता निर्माण करणं या सर्व प्रक्रियेमध्ये मनुष्यबळ विभागाचं मोठं योगदान असतं. मनुष्यबळाच्या कुशल व्यवस्थापनावरच संस्थेची प्रगती अवलंबून असते. आज औद्योगिक क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. या बदलाचा वेग हा प्रचंड आहे आणि त्याबरोबर आपल्याला टिकायचं असेल तर मनुष्यबळ विकास यासाठी वेगवेगळ्या संकल्पना राबवणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. डी.वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉक्टर अनिल कुमार गुप्ता यांनी वेगवेगळ्या औद्योगिक संस्था आणि डी.वाय. पाटील ग्रुपमधील शैक्षणिक संस्था यांच्यामध्ये कशाप्रकारे सहयोग करता येईल याबद्दल सविस्तर विवेचन केलं. डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे डीन डॉक्टर राकेश कुमार शर्मा यांनी अशा प्रकारच्या कार्यशाळेची गरज व्यक्त केली. 2 पॅनल डिस्कशन्समध्ये वेगवेगळ्या मान्यवरांनी सहभाग घेतला. डी.वाय. पाटील ग्रुपच्या CHRO श्रीलेखा साटम, डॉक्टर अजित पाटील, टाटा मोटर्सचे विकास शिंदे, वेंकीज इंडियाचे डॉक्टर वैभव देशमुख, विलो मॅथर अँड प्लॅट पंपच्या कल्याणी कुलकर्णी, मिंडा वस्टचे अनंत पाटील, प्रीती आहुजा, स्पार्क मिंडाचे रवींद्र जगदाळे, कॅविस्टाच्या रूपा कुलकर्णी, सुमाक्स एंटरप्राइजेसच्या वसंत कांबळे, मौर्या ग्रुपच्या मीनाक्षी नाडगौडा, आय सोर्स इन्फोसिस्टीमच्या मंजिरी कुलकर्णी, शालू रामाणी, सोहम दादरकर आदींचा सहभाग होता. यामध्ये तज्ज्ञांनी कर्मचारी सहभाग आणि इंडस्ट्री अकॅडमी स्किल्स गॅप यावर अनुभव शेअर केले. HR कॉन्क्लेव्हसाठी सुमारे 90 HR प्रोफेशनल आणि 100 विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी डी.वाय. पाटील अभियांत्रिकीचे डीन प्राध्यापक सुदर्शन सुतार, कुलसचिव डॉक्टर व्ही भोसले, प्राध्यापक अनिकेत परदेशी, प्राध्यापक व्यंकटेश बडवे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार मुदगल यांचं मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभलं.